आपल्या यूट्यूबच्या तमाम दर्शकांना माझा नमस्कार. मित्रो, आज आपण एक छोट्याशा टॉपिकवरती बोलूयात. आज आपण दिवसेंदिवस बघतोय की लहान मुलं असो किंवा यंग ॲडल्ट असो, मोठी माणसं असो, त्यांच्यामध्ये जे गोड खाण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण दिवसभरामध्ये गोड पदार्थ खात असतो. तर असे गोड पदार्थ जर नेहमीच आपल्या खाण्यामध्ये आले किंवा बऱ्याचशा लोकांना जेवण केल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची सुद्धा सवय असते, अशा नियमित गोड खाण्याने जे आपल्या आतड्याचं आहे ते नुकसान होऊ शकते. आणि नियमित असे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लहान मुलांमध्ये आपण बघतोय की दाताला कीड लागण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं दिसतं आहे. तर हे गोड खाणं एकदम कमी करणं कदाचित हे फार चांगला उपाय आहे याच्यावरती, की गोड खाणे, जास्त गोड खाण्यापेक्षा कमी गोड खाल्ले तर फारच सुंदर. पण काही ठिकाणी आपण गोड खाणं टाळू शकत नाही. तर हे गोड खाणं खाल्ल्यानंतर किंवा स्वीट पदार्थ खाल्ल्यानंतर आपण काही छोट्याशा टिप्स जर अंमलात आणल्या, घरगुती टिप्स, आणि त्याचं जर योग्य नित्यनियमाने जर पालन केलं तर निश्चितच या पुढं होणाऱ्या जास्त गोड खाण्यामुळं जे पुढं होणारं जे शरीराचं नुकसान आहे किंवा दातांचं जे नुकसान आहे ते आपण निश्चितच टाळू शकतो. तर तज्ज्ञांच्या मते आपण जेवण केल्यानंतर, विशेषतः गोड खाल्ल्यानंतर जर आपण पाणी पिलं, कोमट पाणी किंवा आपलं साधं पाणी, चांगली व्यवस्थित चूळ भरून जर ते पाणी पिलं तर त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये जे बॅक्टेरियाचं प्रमाण असते ते वाढणारं जे प्रमाण आहे बॅक्टेरियाचं, ते हे गोड खाऊन पाणी पिल्यानंतर निश्चितच कमी व्हायला मदत होते. आणि विशेष म्हणजे आपण मिठाई खाल्ल्यानंतर किंवा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर एक आपल्या रोजच्या सवयीचा जर असा भाग बनवून ठेवला की गोड खाल्ल्यानंतर आपण घरी येऊन किंवा घरी जरी गोड खाल्लं तरी आपण थोडंसं कोमट पाणी किंवा साधं पाणी जरी पिण्याची जर सवय ठेवली तर आपण लहान मुलांमध्ये निश्चितच दातांना लागणाऱ्या किडीचं प्रमाण या छोट्याशा टिप्सनी कमी करू शकतो. त्याचप्रमाणे जे ॲडल्ट आहेत किंवा मोठी माणसं आहेत त्यांनीसुद्धा गोड खाल्ल्यानंतर आपल्या आतड्याचं दीर्घकाळ गोड खाल्ल्यानंतर जे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी नियमित आपण पाण्याचं प्रमाण, जास्त पाण्याचं प्रमाण जर ठेवलं तर साखर रक्तामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून ती रक्तामध्ये त्याचं जे प्रमाण आहे येण्याचं ते निश्चितच कमी होते. तर या छोट्याशा गोष्टीचा जर आपण नेहमीच्या जीवनामध्ये जर अवलंब केला तर आपलं होणारं नुकसान यापासून टाळता येते. आपण व्हाईट शुगर खाण्याच्या ऐवजी, म्हणजे साखर जी असते, साखर खाण्याच्या ऐवजी नित्यनियमाने फळांच्या मार्फत जे आपल्याला गोड मिळते ते त्याचं जर सेवन केलं किंवा गुळाचा जर वापर जास्त केला तर यापासून आपल्याला थोडाफार प्रमाणात का होईना जे शरीराचं नुकसान होणार आहे ते निश्चितच कमी करता येईल. तर या पद्धतीचा जर आपण अवलंब जर केला तर लहान मुलांमध्ये सुद्धा दात किडण्याचं प्रमाण हे सुद्धा कमी राहील. मित्रो, या ठिकाणी डिस्क्लेमर असं द्यावा असं वाटते किंवा द्यायला पाहिजे की या ठिकाणी ज्या काही उपाययोजना या व्हिडिओच्या मार्फत मी सांगत आहे त्या कुठल्याही आजारावरती हे औषधाचा भाग नाही आहे किंवा ट्रीटमेंटचा भाग नाही आहे. आपल्याला अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण निश्चित आपल्या आरोग्य तज्ज्ञाकडे जाऊन त्यांच्या अंतर्गत त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटचा योग्य त्या पद्धतीनं तुम्ही ती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. या फक्त काही टिप्स आहेत की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा अवलंब करून काही प्रमाणात का होईना आपण आजारपणाला अटकाव करू शकतो, अशा संबंधातल्या या टिप्स आहेत. त्यामुळं कुठल्याही
आजारपणावरती मी सांगितलेल्या टिप्स या ट्रीटमेंटच्या स्वरूपात न स्वीकारता एक साध्या टिप्स म्हणून आपण स्वीकारायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आजाराची जी योग्य ट्रीटमेंट आहे ती आपण आपल्या तज्ज्ञाकडं जाऊन घ्यायला पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद मित्र. थांबूयात या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्ससह. धन्यवाद.